आज आपल्याला शेवटचा प्रयत्न ही कथा बघायची आहे. तर चला मग. एका गावात विनोद नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याचे वडील शेतकरी होते, पण सतत नापिकीमुळे त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच वाईट होती. विनोद शिकण्यात हुशार होता, पण आर्थिक अडचणींमुळे त्याला अनेक शाळा सोडण्याची वेळ यायची. एकदा त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं, विनोद, परिस्थिती कितीही वाईट असली तरी हार मानू नको. एक दिवस तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. फक्त प्रयत्न सोडू नकोस. हे शब्द त्याच्या मनात घर करून राहिले. विनोदने सकाळी पेपर टाकले, दूध वाटणे आणि रात्री शिकवणी घेणे असे अनेक छोटे मोठे कामे करत अभ्यास सुरू ठेवला. दिवस रात्र कष्ट करून त्याने 12वीची परीक्षा उत्तम गुणांनी पास केली. पुढे इंजिनिअरिंगचे स्वप्न त्याने पाहिले, पण फी भरायला पैसे नव्हते. तेव्हा त्याने गावात चहा विकण्याचे काम सुरू केले. दिवसा कॉलेज आणि रात्री चहा विकणे. त्याचं जीवन अवघड होतं, पण तो थांबला नाही. लोक त्याची थट्टा करायचे. चहा विकून इंजिनियर होणार? पण तो हसून म्हणायचा, हो, एक दिवस होणार. 4 वर्ष झाली. शेवटची परीक्षा झाली. निकाल लागला. विनोद यशस्वी झाला. त्याने एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. पहिल्या पगाराने त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, ही मेहनतीची कमाई आहे. तुमचं स्वप्नही पूर्ण झालं. आज तोच विनोद अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतो. शिकवण: परिस्थिती कितीही वाईट असली, प्रयत्न थांबवू नका. लोक काहीही बोलतील, पण तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. शेवटपर्यंत झगडणारा माणूसच खरा यशस्वी होतो.